श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तेथे पोहोचला, पण थोडा भ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान जुळी बाळं रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते. आता आई विना ती अनाथ होणार होती. हे बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व स्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले. तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास? त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे. मी दुसऱ्या दूताकरवी ते काम करीनच, पण आत्ता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचे फळीत म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही. तू इथे परत येऊ शकणार नाही. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्यांच्या चुका व मूर्खपणा तर अहंकारी माणूसच हसतो, पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. दूत शिक्षा भोगण्यास तयार होता. यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हकललं गेलं. त्या सुमारास समोरून एक चमत्कार येत होता. थंडीचे दिवस येऊ लागले होते, म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितले. त्याला त्याची दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी त्या माणसासाठीच कपडे, ब्लँकेट वगैरे खरेदी केले. व नंतर अचानक त्या चमत्काराला काय वाटलं देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा जगणार आहेस? माझ्या घरी चल. काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला. आता मजा बघा हा, त्या चमत्कारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीच्या घरी नेत आहोत ना. त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आले. त्याची ओळख करून देत चमत्काराने सांगितलं, हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या अंतुकाला बघून पत्नीचं टाळकत सरकलं. त्याच्यासमोरच म्हणाली, इथं आपल्याला गिळायला अन्न नाही, त्यात भरीसभर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतलीस? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. चांभाराला आश्चर्य वाटलं. ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस? त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर ह्याचं उत्तर देईल. घरच्या घटनेवर दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य माणूस नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसांतच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना. हम उतना ही देख लेते हैं जितना हम ऊपरी तौर पर दिखाते हैं. नियति के मन में तो कुछ और ही होता है. पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचे दुःख होते. 7 दिवसातच देवदूत चांभाराचे सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की या सांभारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही. अन्य देशातील राजांचेही जोड बनवण्याचे काम त्याच्याकडे आले होते व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्ष
पुढे सरकत होती. एकदा असं झालं, सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारागिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आणले. बूट बनवण्यासाठी दिले आहे. चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरता बूट बनवायचे आहे, स्लीपर नाही. अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा होती. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटाच्या पायाकरता या दुर्मिळ कातड्यांचे बूट बनवायचे आहे, स्लीपर नव्हे. व कातडे सुद्धा बुटाच्या मापापुरतेच आहे. काही गडबड झाली तर नसती आफत ओढवेल. एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले. तू मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास? देवदूत जोरजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकार आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. भविष्यात अज्ञात असतं व आपण गतकालीन अनुभवांवर जगत असतो. काल सम्राट असताना बुटांसाठी आटापिटा होता आणि आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. मी तुला उगाचच मारले. देवदूताने शांतपणे सांगितले, अरे, यात तुझा काहीही दोष नाहीये. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्यात आज्ञा आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटलो आहोत. सध्या घटनेमध्ये चिडचिड त्यागा करत बसतो. मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं, त्या 3 अनाथ मुलांचं भवितव्य काय असणार. या अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या चांभाराकडे एक अनाढ्य घरातील वृद्ध स्त्री आली व बरोबर 3 सुंदर युवती आल्या. 3ही युवतींचे लग्न ठरले होते. त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोडे बनून हवे होते. देवदूताने 3 मुलींना पाहता क्षणी ओळखले. ह्याच त्या 3 मुली होत्या ज्यांच्या मृत पाय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होत्या. त्या 3घी जणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली. त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे? वृद्धा स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली, या मुली माझ्या समोरच राहत होत्या. ह्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस काढत होती. तिच्या पश्चात ह्या मुलींचं कसं होणार? मला दया आली व ह्या 3घींना मी दत्तक घेतले. मलाही संतान नव्हती. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे ह्यांचे पालन पोषण केले व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या 3घी जणी विवाहबंध होणार आहेत. हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचे हसले. त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचे कारण सांगायला सुरुवात केली. आज तर त्या 3 मुलींची आई जिवंत असती तर ह्या 3घी जणी दरिद्रात खितपत पडल्या असत्या. पण आत्ता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीचा वारसा ह्या 3घी जणींना मिळाला. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळाले. देवदूताने सांगितले, मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला.
कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्या बरोबर ठेवायचा आहे. एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू, देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो, इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं कसं होणार? काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वराला दोषी ठरवतात. म्हणे त्याला तर न्यायाचंच होतं, तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांशी असा निष्कृष्टपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतःच वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषण द्यायची. हा करंटपणा कशासाठी? वरील सर्वांचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही, पण कर्म भोगायच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो. आणि म्हणून तो म्हणतो, न धरी शस्त्र न करी मी, परी सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.